नमस्कार, मी संदीप उतरडे शिवाय न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं आपलं सर्वांचं दर्शकांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला धन्यवाद। आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे की आपण गेले 4-5 दिवसापासून ज्या बातम्या सातत्याने दाखवत होतो तो म्हणजे जुन्नर तालुक्यातील खामगाव प्रकरण। त्या प्रकरणामध्ये झालं असं की एका गरीब कुटुंबावर त्यांच्या वाडवडिलांनी एक जागा ग्रामपंचायतीला दान दिलेली होती। त्या दान दिलेल्या जागेच्या वादामुळं एक खूपच गंभीर प्रकरण घडलं। त्याच्यामधलं जे कोकणे कुटुंबीय होतं त्या कोकणे कुटुंबियावर गावकऱ्यांनी खोटा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यासाठी ते आले आणि जुन्नर पोलीस निरीक्षक आहे ज्यांची बदली झालेली आहे, वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी त्या जमावाच्या तसेच त्या राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांच्या सांगण्यावरून त्या कोकणे कुटुंबावर विनाकारण 307 हत्येचा प्रयत्न हा खोटा केलेला होता। अखेर त्याच्यामध्ये आज पोलीस न्यायालयाने या कोकणे कुटुंबाचा जामीन हा मंजूर केलेला आहे। तसेच पोलिसांनी आता जे नूतन पोलीस निरीक्षक जे आलेले आहेत दत्तात्रय गुंड साहेब, तुमचं खूप खूप धन्यवाद। तुमचं मानावं तितका आभार तितकं कमीच आहे, कारण की या गोरगरीब व्यक्तींच्या ह्या लोकांच्या पीडितांच्या मदतीसाठी तुम्ही धावून आलात आणि तुम्ही जे खरं आहे तेच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। आणि आज जुन्नर पोलिसांनी न्यायालयामध्ये जबाब दिलेला आहे किंवा अहवाल रिपोर्ट सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे का तो जो गुन्हा घडलेला आहे तो 307 नाहीये आणि या प्रकरणामध्ये जो गिरधर नेहरकर नावाचा एक वृद्ध व्यक्ती आहे त्याच्या दगडफेकीमध्ये तो जो सागर घोलप नावाचे जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत ते जखमी झालेले आहेत। प्रत्यक्षात सदरची जखम ही किरकोळ होती। तसेच पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास जे YCM रुग्णालय आहे किंवा जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालय आहे त्या दोन्ही डॉक्टरांचे सर्टिफिकेट जोडलेले आहे। त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की एकच वार आहे आणि तो वार देखील किरकोळ स्वरूपाचा आहे। असे असताना देखील जुन्नर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी या लोकांच्या सांगण्यावरून या गरीब कुटुंबावर अन्याय केला होता आणि कुऱ्हाडीने हल्ला केलाय असं दाखवून त्यांना तुरुंगामध्ये डांबलं होतं। व्हिडिओ देखील प्रसारित झाले, आपण बातम्या देखील केल्या, सर्वांच्या मुलाखती घेतल्या, पुरावे देखील आपण समोर आणलेले होते जनतेच्या, परंतु तरी देखील या अवचर साहेबांनी त्याच्यामध्ये रिलीफ हा त्या यांना दिला नाही, कोकणे कुटुंबियांना दिला नाही, कोर्टाच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलं नाही। जर त्यांना अशी भीती असेल की मी जर सांगितलं का हा गुन्हा खोटा आहे तर परत माझ्यावरच कारवाई वरिष्ठ करतील, त्यामुळे त्यांनी या कुटुंबाला येरवड्याला जाऊ दिलं। परंतु जे दत्तात्रय गुंड नावाचे साहेब आलेले आहेत, खरंच साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद। तुम्ही जी खरी ती वस्तुस्थिती आहे ती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। त्याच्यामध्ये जो वार आहे तो साधा आहे, त्याच्यामध्ये कुठेही कुऱ्हाडीचा वार नाही, प्रत्यक्षात तो वार दगडाचा आहे आणि तो या गर्दीमध्ये ज्या गिरधर नेहरकर यांनी प्रसादच्या डोक्यावर दगड मारायचा उद्देश होता किंवा दगड फेकला होता तोच दगड ह्या तंटामुक्ती अध्यक्षाला लागला, परंतु यांनी असा ड्रामा केला की तो कुऱ्हाडीचा वार आहे आणि प्रसादनी कुऱ्हाड मारली। आपण तिथले जे सरपंच आहेत अजिंक्य घोलप त्यांची देखील मुलाखत घेतली आणि मला आश्चर्य वाटलं का अजिंक्य घोलप सारखा व्यक्ती देखील खोटं बोलले आणि त्यांनी खोटं बोलून ह्या कुटुंबाला जेलमध्ये डांबण्यास विनाकारण मदत केली आणि या राजकारणी लोकांचा जो कसा खरा चेहरा आहे तो आता पुन्हा एकदा जनतेसमोर आलेला आहे। कशा पद्धतीचं त्या काही निवडक गावकऱ्यांनी हा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव तयार केला आणि या विनाकारण ह्या गोरगरीब कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि अवचर साहेबांनी गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे। आजच कोर्टाने या तिन्ही म्हणजे बापलेकांना संतोष त्यांचं नाव आहे संतोष कोकणे, त्यांची मुलं मयूर आणि प्रसाद यांना जामीन मंजूर केलेला आहे। आता उद्या त्यांची येरवड्यामधून सुटका होईल आणि जो 307चा जो गुन्हा होता हत्येचा प्रयत्न तो देखील आता पोलिसांनी हटवलेला आहे। न्यायालयाला रिपोर्ट देखील सादर केलेला आहे। आपण जे काय ह्या न्यूज पाहिल्या, काही लोकांनी सोशल मीडियावर त्याच्या रिपोस्ट केल्या किंवा काही लोकांनी पोस्ट तयार केल्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सारख्या माध्यमातून,
तसेच आपले पत्रकार असतील, त्याच्यामध्ये चेतन बोर्डे साहेब असतील, अरुण मोरे साहेब असतील, सुरेश वाणी साहेब असतील, अशा अनेक लोकांनी खूप प्रयत्न केले. ते बातम्या केल्या, वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप खूप धन्यवाद द्यावे वाटतील ते सचिन चव्हाण ॲडव्होकेट साहेबांना. त्यांनी देखील फक्त केस आणि व्यवसाय म्हणून ही केस न पाहता परिपूर्ण असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तसेच दत्तात्रय गुंड साहेबांचे मनोमन जेवढे आभार मानावे तितके कमी आहेत. साहेब, ते तुम्ही असं केल्यामुळं जनतेला कुठंतरी पुन्हा एकदा विश्वास हा पोलिसांवर बसण्याला आता ती चालना मिळणार आहे. कारण की अवजर साहेबांच्या काळामध्ये किंवा त्या अगोदरच्या काळामध्ये पोलिसांकडं फिर्याद नोंदवायची तरी लोकांना त्रास सहन करावा लागायचा, मनस्ताप व्हायचा, दिवसभर बसून ठेवावं लागायचं आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यावरच अजून अन्याय पोलिसांच्या माध्यमातून व्हायचा आणि अनेकदा हे साबित देखील झालेलं होतं. आणि आता हा सुद्धा हीच पुनरावृत्ती होती. कशा पद्धतीचं अवचर साहेबांनी हा खोटा गुन्हा दाखल करून या विनाकारण या कुटुंबाला याच्यामध्ये डांबलेला आहे. आता ते सुटतील, परंतु त्यांचे हे दिवस गेले, जे वाईट दिवस गेले त्यांचे, ते पुन्हा येणार नाही. कर्माचे भोग आहे, ते कुणालाही सुटले नाही. अवचर साहेब देखील त्याच्यातून सुटणार नाही. परंतु माझं पोलीस प्रशासनाला आणि गुंड साहेबांना खूप खूप धन्यवाद द्यायचे की त्यांनी चांगल्या पद्धतीनं याचा तपास केला. SP साहेबांना देखील धन्यवाद, त्यांनी या गुन्ह्याची सगळी कागदपत्र माहिती वगैरे घेतली आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मार्गदर्शन संबंधितांना दिलं. आणि ह्या तपास अधिकारी जे मोरे API सर आहेत यांचं अभिनंदन. सर, थोडं तुम्ही लेट झालात, त्यावेळीच जर तुम्ही दिलं असतं, तुमच्या निदर्शनात सगळं आलं होतं, पण तुम्ही त्यावेळीच जर कोर्टामध्ये तुमचा रिपोर्ट दिला असता तर आता ते निष्पाप लोक जे आहेत, जे निर्दोष आहेत, जे त्याचे वडील आहेत किंवा त्याचा भाऊ आहेत, त्यांना मात्र म्हणजे काहीतरी रिलीफ भेटला असता. परंतु तुम्ही जाऊ दे चला, पण शेवटी का होईना तुम्ही याच्यामध्ये न्यायालयामध्ये रिपोर्ट सादर केला आणि तो घाव जो आहे तो कुऱ्हाडीचा नसून दगडाचा आहे हे आपण थेट केलं. यामुळं अनेक लोकांचे बुरखे हे गळून पडलेले आहेत. जे मला तर म्हणायचं आहे की खामगाव लोकांच्या गावकऱ्यांनी असं का केलं, कारण की जमीन त्यांच्या वाडवडिलांनी दान दिलेली होती, तर त्याच्यामध्ये चांगला काहीतरी समजुतीने मार्ग काढायला हवा होता, परंतु त्यांनी असं नको करायला हवं होतं. मला तर खूपच वाईट वाटतंय की कारण की अजिंक्य घोलप सुद्धा याच्यामध्ये खोटं बोलले आणि ह्या लोकांना अडकवण्यासाठी त्यांनी देखील मोठी भूमिका बजावली. अजिंक्य घोलप यांची असं नव्हतं करायला हवं होतं, कारण की त्यांच्यावर सुद्धा एकदा ॲट्रॉसिटीचा असाच खोटा गुन्हा दाखल झालेला होता. त्यावेळी जुन्नर टाइम्समध्ये मी असताना त्यांची सर्व जे काही वस्तुस्थिती ती खरी मांडली होती, परंतु त्यांनीच आता मात्र कायद्याचा म्हणजे हे करून आपल्या ताकदीचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा या गोरगरीब लोकांवर केलेला आहे. तर जे काय आहे देव आहे तो पाहिल, कोण राजकारण करते, कोण काय करते, कोण खोट्या गुन्ह्यात अडकवतील याचा तो निकाल होईल. परंतु आता मात्र उद्या आता येरवड्यावरून यांची सुटका होईल, त्यावेळी त्यांचं काय म्हणणं आहे या कोकणे कुटुंबियाचं, नक्की त्यावेळी घडलं काय होतं, जमिनीचा नक्की वाद काय आहे आणि गावकरी तुमच्या याच्यावर का उठले, हा देखील आता आपण प्रश्न विचारणार आहे. आणि माझी खूप खूप तमाम प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे की असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. जसा सपोर्ट केला माझ्याकडून काही चुकत असेल तर ते तुम्ही सांगा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जास्तीत जास्त हा जो चॅनल आहे शिवाय न्यूज हा आपला आहे, हा गोरगरिबांचा चॅनल आहे. याच्यामध्ये गोरगरिबांच्याच अन्यायाला वाचा फोडण्याचं आजपर्यंत काम होतंय आणि होत राहील. त्यामुळे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून मला देखील असं काम करायची प्रेरणा निर्माण होईल. कारण व्यवस्थेच्या विरुद्ध काम करणं प्रचंड जोखमीचं आहे. तरी देखील मी माझ्या जीवा उदार कोणाचा काही संबंध नसताना, काही त्या लोकांशी आपला काही संबंधही नसताना फक्त अन्याय झालाय म्हणून सपोर्ट करतो. हे मला आवड आहे त्याच्यामधली म्हणून मी करतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त हे आपले चॅनल आहे त्याचं सबस्क्राईब करा, त्याचं लाईक करा, जेणेकरून हा चॅनल हे होईल. किंवा तुम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये जरूर कमेंट करा, कशा का होईना, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळेल. तर खूप खूप धन्यवाद सचिन चव्हाण सर, सगळे बाकीचे पत्रकार, आताचे जे पोलीस निरीक्षक आहेत, गुंड साहेब, मोरे साहेब, इतर सर्व तमाम लोकांचं खूप खूप धन्यवाद. त्या गोरगरिबाला न्याय मिळालेला आहे. हा सगळं हे श्रेय हे सगळं आपल्या सगळं वकील साहेब असतील किंवा हे सर्वांचं आहे. धन्यवाद.